पुढील पिढी संस्कारक्षम घडावी यासाठी कला शिक्षक सागर बगाडे आणि ITIचे निदेशक विवेक चंदालिया यांचं सुरू असलेलं कार्य आदर्शवत आहे। त्यांचा आदर्श इतर शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात विविध संस्था संघटनांच्या वतीनं राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील सावली केअर सेंटर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, रंगबहार, कला साधना, जायंट्स ग्रुप, हृदयस्पर्शी आणि म्युझिकल असोसिएशनच्या वतीनं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे आणि ITIचे निदेशक विवेक चंदालिया यांचा सत्कार करण्यात आला। किशोर देशपांडे, मंजिरी देवन्नावर, डॉक्टर अमोल कोडोलीकर यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कला शिक्षक सागर बगाडे आणि ITIचे निदेशक विवेक चंदालिया यांनी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावल्यामुळे कोल्हापूरची मान देशभरात उंचवल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। तर प्रचंड मेहनत आणि समाजाप्रती कळकळ यातून दोन्ही शिक्षकांकडून समाजासाठी आदर्शवत काम झालंय। त्यांचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा अशी भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। मान्यवरांच्या हस्ते सागर बगाडे आणि विवेक चंदालिया यांचा मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या दोघांची मनीष आपटे यांनी प्रकट मुलाखत घेतली। त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयात गोडी लावून त्यांना उच्च स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दोन्ही सत्कार मूर्तींनी सांगितलं। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते।